तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल साधतील जेणे यह परलोक साधतील जेणे यह परलोक साधतील जेणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मग सख्या विठ्ठलाची आण मग साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक धरिले कुळ आपण तरला 389 कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात तोची एक झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले ऐसे साधियेले साधन बरवे ऐसे साधियेले साधन बरवे बरवे साधन सुख शांती मना बरवे साधन सुख शांती मना क्रोध नाही जाणा तीळ भरी क्रोध नाही जाणा तीळ भरी नाही चित्त
चित्तासी तो मळ, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ. तुका म्हणे जळ गंगेचे ते, तुका म्हणे जळ गंगेचे ते, जैसी गंगा वाहे तैसे याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे याचे मन. भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी देव भक्ती भावे ओ भाव, त्याचे जवळी देव भक्ती भावे ओ भाव. स्वानंदाचा गाभा तया दिसे, स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. अनुभवी खूण जाणती हे, अनुभवी खूण जाणती हे, जाणती हे खूण स्वात्मानुभवी, जाणती हे खूण स्वात्मानुभवी. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, जैसी गंगा वाहे तैसे याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे याचे मन. चित्ताला तिळभर सुद्धा मलिनता असू नये. तुका म्हणे जळ गंगेचे ते, असं ज्या वेळेला होईल तेव्हा तुका म्हणे जळ गंगेचे ते. तिच्यात जेवढं पावन करण्याचं सामर्थ्य आहे ती जेवढी शुद्ध आहे, तिच्या सहवासात तेही शुद्ध होईल आणि स्वतः शुद्ध असल्यामुळं चित्ताला शांती राहील. पाणी पिताना मनुष्य सहज पितो, त्यातल्या त्यात शुद्ध असलं तर आणखीन सहज पितो, त्यातल्यात गंगेचं असलं तर आणखीन पावित्र्य, त्या पावित्र्य असतं, त्यामुळं आणखीन आनंदाने पितो. त्याला त्या अर्थाने कष्टाची, पाणी पिण्याच्या कष्टाची सुद्धा जाणीव नाही. पण हे त्याला जेवायचं असेल तर फरक पडतो. पाणी चावायला लागत नाही, पाणी सहज गिळलं जातं. अन्न आलं की सगळं आलं. याचा अर्थ अन्न खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये आज मला म्हणायचं नाही, किंवा नुसतंच पाणी प्यावं असंही म्हणायचं नाही. तसे राहणारे लोक हे फार थोर आहेत, ज्याला आहारावर राहणारे लोक थोर. पण सामान्य माणसाला आपल्यासाठी काय तर अन्नही आहे, पाणी आहे, सगळं आहे. त्यात फरक एवढाच की ते जसं हे काहीतरी त्यात दुसरं असलं म्हणजे चावणं आलं, विचार करणं आलं, तिखट आलं, गोड आलं, सगळं त्याच्यात आलं आणि सगळं मिळून ते गिळणं त्रासदायक आलं. आता तिखट आलं, गोड आलं म्हणजे व्यवहारात काय आलं ते आपल्याला माहितीच आहे. मला थोडंच ते तिखट मीठ म्हणायचे, ते तर काय मनुष्य जेवणारच. पण व्यवहारात असं तरी न झालं म्हणजे मग ते
गंगेचं जळ राहत नाही. जे पाणी सहजपणे मनुष्य सहज पिऊ शकतो, सहज विचार असला, सहज आचार असला तर तो सहजच आनंद देऊन जातो. तेव्हा तशा तऱ्हेनं तहान दिलेला जसं साधं पाणी घ्या, शुद्ध आणखीन घ्या, गंगेचं घ्या, तितका तितका आनंद त्याला जास्त होत जातो. तसं हे शक्य आहे. तर कारण असं ज्याचं असेल हे आपल्याला साधनच सांगितलं आहे. तिळभरी नाही चित्तासी तो मळ, त्याच्या आधी क्रोध नाही जाणा तिळभरी असं म्हटलं. तर त्या अर्थाने ह्या कुठल्या तरी गोष्टीने ते मलिन होतं. मला एका गोष्टीबद्दल आपल्यासमोर आज ठेवायची आहे की माणसाला आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींची खंत वाटते. आपण अभंगात म्हटले, खंत वाटे देवा आम्ही झालो भूमिभार. ज्या भूमीवर आपण उभे राहतो त्याला तर काही पर्याय नाही, ठीक आहे, पण भारभूत होऊन राहणं हे वेगळं आणि तिला भार नसताना तिला आनंद वाटेल असं असताना असणं हे वेगळं. जगण्याचे ते प्रकार आहे. तिला भारभूत होऊनही जगतात माणसं आणि तिला त्याची कृपेची जाणीव ठेवून तिला आनंद होईल अशा पद्धतीनंही जगू शकतात. तर ते जसं जगणं आहे तर त्यावेळेला खंत वाटे देवा झालो भूमिभार. केव्हा ते भूमिभार तिला काय अभिप्रेत आहे किंवा देवाला काय अभिप्रेत आहे, भूमीशी आपण कसं राहावं अभिप्रेत आहे, तसं जर राहता आलं नाही तर भार होतो. तर आपल्याला अनेक गोष्टींची ही आता साधनेतली खंत झाली. खंत वाटे देवा आम्ही झालो भूमिभार. तसं जसं झालं तसं अनेक गोष्टींची खंत माणसाला असते. हे साधनेतलं आहे, चांगलं आहे, पुढे नेणार आहे, हे माणसाला नकारात्मक भाव देणारं नाही, त्याला अधिक प्रवृत्त करणार आहे. की खंत वाटे देवा आम्ही झालो भूमिभार हे बरोबर असलं तरी पदोपदी शिकून या आज्ञा राहणार तसं आम्ही राहू नये यासाठी मला जागृत करेल आणि प्रवृत्त करेल. अरे बाबा ही गोष्ट काल ऐकली, परवा ऐकली, तेव्हा ऐकली, आज तरी माझ्या काहीतरी त्यातलं थोडं येऊ दे, मला राहण्यात येऊ दे असं त्याला वाटतं. तर अशा अर्थानं प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणून त्या खंत या गोष्टीकडे आपण बघतो. अनेक गोष्टींची खंत आहे. काय आहे, गाडी दारात उभी आहे पण आपल्याला चालवता येत नाही. एकदम थेट मुद्द्याला येऊन आपण तिथून बरं पडेल. तर आपल्याला काय करता येत नाही, ती बघत बसायला लागते. आपली असली केवढी असली कसली असली तरी बघत बसायला लागतं. तेव्हा त्याची पण खंत वाटते, एवढ्या आपण दारात उभे ठेवले पण आपल्याला काय करता येत नाही. तर आता त्याचा त्या अर्थाने आपल्याला काय उपयोग आहे. आपण इतक्या गोष्टी आयुष्यात शिकलो पण एवढं जरा शिकलो असतो तर आत्ता पटकन मनासारखं कुठेही जाता आलं असतं असं वाटत राहतं. तर खंत वाटते. तर किती खंत माणसाला, किती खंत वाटतात. लोक नावं ठेवतील, काही करायला निघालो, लोक नावं ठेवतील, खंत वाटते. लोक नावं ठेवतील, अहो लोक नावं ठेवण्यासाठीच आहेत. आपल्या जन्मापासून आपल्याला माहित नाही का नाव ठेवलंच ना कोणीतरी. फक्त ते मोठ्या प्रमाणात मग पुढे ते ठेवत जातात. कारण एकदा नाव ठेवलं त्याला किती वेळा नाव ठेवणार, त्यामुळे त्याच्यानंतरची नावं वेगवेगळ्या कारणासाठी ठेवली जातात. तेवढं लक्षात असलं म्हणजे जग नावे ठेवील हा विषय राहत नाही. पण त्याची खंत वाटते की समजा असं वाटतं लोक नावं ठेवतात, मुलं सुना ऐकत नाहीत, मुलं सुनांना वाटतं आई वडील ऐकत नाही, म्हणजे हे वयसेवरचं आपण घ्यायचं. तेव्हा त्यांना तसं वाटतं, ह्यांना असं वाटतं, त्यांना वाटतं हा ऐकत नाही, त्याला वाटतं ते ऐकत नाहीत. आता त्यांच्या वयाप्रमाणे खरं म्हणजे आता मी बाहेर फिरतो, मला जगाचा अनुभव आहे, तर त्यांनी नाव घातलं तर त्यांनी ऐकावं, बरोबर. त्यांना असं वाटतं हा काय फिरला, त्याच्यापेक्षा मी 50 वर्ष फिरलो, हा बरोबर आहे. पण खंत आहेच की ऐकत नाही. ते अशा तऱ्हेची खंत माणसाच्या आयुष्यात खूप प्रकारची आहे. तर घर बांधतात स्वतःचं, पण आमचा काही तिथं राहायचा योग येत नाही. आता तुम्हाला नोकरी पण सोडायची नाही, बदल्याही हव्यात आणि घरात आता कसं करावं माणसाने, एकाच वेळेला तुम्हाला बाहेर राहावं ना आते राहावं, असं कसं जमेल. द्या सोडून, राहा घरी आपल्या. पण किती माणसांचं बघितले मी, बांधून ठेवतात, घरं असतात, हे असतात, राहायला मिळत नाही, राहायला मिळत. तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला राहायला मिळते ना, तिथे फुटपाथवर मी दिवस काढतोय आणि तिथं माझा बंगला, असं काही झालं आहे का? नाही झालेली. त्याच्यापेक्षा चांगल्यासुद्धा व्यवस्था बाहेर असतात. आपण काय करू, ह्याच्यापेक्षा चांगल्या व्यवस्था त्याला बाहेर मिळतात, पण त्याला सारखी खंत वाटत होती आपण घर. हो बरोबर आहे, पण खंत कशाला त्याची. आपल्याला ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला काय आपल्याला बाकीचा व्याप सुटतील त्यावेळेला आपण जाऊन आनंदाने राहावं, काय हरकत नाही. पण ती खंत वाटत राहा. किती प्रकारच्या खंत. घरात राहायचा काही योग येत नाही, घरात राहायचा काही योग येत नाही, आता तुमचा योग आला नाही, मनाशी आहे. हे सगळं कशासाठी चाललं आहे हे सगळं सांगणं. तर एकतर खंतबद्दलही सांगायचं आहे आणि याने चित्त आपल्याला आपली पोचत राहतं रोज. हा जर मनात ज्या क्षणी विचार येईल त्या क्षणी असं वाटतं की आपलं असून आपल्याला मिळत नाही, आपलं असून आपल्याला मिळत नाही, काय जे वाटत असतं ते.
तर हे जे सगळं आहे हे आपल्याला मला मान्य आहे की म्हणजे अगदी त्या घराचं बागकामाचं घर करतात, बाग करतात, सगळं करतात, ठेवलेलं असतं, त्याच्यावर माळी नेमलेलं आहे, हे कुठंतरी घरात राहायला मिळत नाही, खंत मान्य मला, पण तिथे माळी ठेवलेल्या आहे, तिथे ठेवलेलं आहे, तो रोज माणूस रोज रात्री लाईट ठेवलेलं आहे, ठेवण्यासाठी माणूस वेगळा, हो किती यंत्रणा माणसं कळतात. तिथं लाईट राहायला पाहिजे, म्हणजे जाग राहिली पाहिजे. उद्या काय झालं तर ते काय ते होणारच आहे. तो काय लाईट लावलं म्हणून काय तो काय लाईट बंद करून किंवा ऑन करून ऑफ करून काय करणार आहे का? काय नाही, ती बंद आहे म्हटलं तो काय करायचं करणार, तेव्हा हे होणार. पण त्या खंत वाटत राहते. माणसाने जे त्या घराला नावं देतात, स्टीलची वगैरे नावं देतात बघा, ती अक्षरं पुसायला सुद्धा मनुष्य मेहनत नाही नेमलेला आठवड्यात. स्वच्छ आपलं घर असं दिसलं पाहिजे. बरोबर, आपण आहे कुठं बघायला तिथं, आपण 100 मैलावर तिकडे, पण ते वाटतं की असं असावं. ही खंत, सगळ्या खंत ह्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगळ्या परिचित असतील. यातल्या कुणाला कधी अशा तऱ्हेचे आपल्याला माझं चित्त शुद्ध नाही अशी खंत वाटते का, असं मला म्हणायचं. मनामुळे वाढायचं ते काहीच नाही, ते सगळं बरोबर आहे, चालू आहे त्याप्रमाणे चालू दे, कमी करता येईल तर कमी करा. पण माझं चित्त इतका मी जगतो आहे, इतकं मला कळतं आहे, इतकं मला अनुभव आहे, सगळं आहे, पण ते शुद्ध नाही याची खंत वाटते का? तुकाराम महाराजांना आपण मागे बघितलं तेव्हा भगवंतानी दर्शन दिलं, तरी सुद्धा ते म्हणाले हे काही खरं नाही, दर्शन नाही. विनोबांच्या भाषेत दर्शनाचा आभास झाला. का तर पक्षी उडाले मी बाहेर आल्याबरोबर. पक्षी उडतात कसे? पक्षी उडाले याचा अर्थ माझ्या मनात भयाचा संकल्प कुठेतरी असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला माझ्यापासून भय आहे म्हणून तो दूर जाणारच नाही. त्याला वाटलंच कसं माझं भय? त्याला झाडावर बसताना भय वाटलं नाही, फांदीवर पडेल मोडून एवढी फांदी असताना सुद्धा त्याला बसताना भय वाटत नाही, त्याला तिथं दगडाची भिंत त्याच्यावर बसताना भय वाटत नाही, पण माझ्याजवळ भय वाटतं. याचा अर्थ काय होतो? आपल्या चित्तामध्ये अजूनही भयाचा संकल्प आहे. भयाचा संकल्प नसेल तर प्राणी तुमच्याजवळ आनंदाने बसेल. मग मला जे दर्शन झालं ते शुद्ध चित्ताने झालं होतं तेव्हाच होतं ना. मग माझं चित्त शुद्ध झालं म्हणून तुम्ही दर्शन दिलं ना, मग माझ्यापासून पक्षी कसे गेले बरोबर? हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याबद्दल ते म्हणले असलं काही आपल्याकडे चालणार नाही, अजून माझं होऊ दे साधन, मग तो पक्षी बसला की मला कळेल. पक्षी बसणं ही काही एकच कोण नाही, असे असंख्य कोण आहेत. माणसाच्या जवळ थांबत नाहीत, म्हणजे त्याच्यावरनं आपल्याकडे चित्तात म्हणून ते तुकोबांचं आठवलं की आपलंच आठवतं. ते माणूस म्हणतो तो तिकडनं येतात दिसला तरी मनुष्य इकडनं जात. म्हणजे काय, ते पक्षी उडाले काय नाही, हे काय शेवटी चित्ताचाच काय, तो विषय चित्ताचाच आहे की नाही वाचक. ते येणार आहेत म्हटले की मनुष्य आधी पळ काढतो. ते त्या गल्लीत येत आहेत म्हटले की या गल्लीनं जात. म्हणजे काय, ते पक्षी उडाले थोडक्यात तेच. म्हणजे ते का उडाले? ते चित्तशुद्ध नाही उडाले. मग ह्याची खंत वाटली का, किंवा ते येताना समोर दिसत म्हटलं मनुष्य अगदी अदबीनं किंवा आदराने अगदी प्रेमाने वाढ बरं झाला तुम्ही असं झालं, तर काहीतरी चित्तामध्ये निदान त्याला आवडीचं तरी काहीतरी आहे. ते शुद्ध नव्हे पण आवडीचंही असेल. तसं काय दोन व्यसनी माणसं तीस एकमेकांची वाट बघतात, ह्याचा अर्थ याचा अर्थ काही ते तसं नाही आहे. ते शुद्ध चित्ताच्या म्हणकारा जे तुकोबांनी म्हणलेले चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, असं काय आहे का? व्याघ्रही न खाती सर्पतया, जेव्हा ते नाही खात, जरी सर्प बसला तरी खाणार नाही, कारण चित्त शुद्ध आहे, त्याच्याकडे शुद्ध चित्त आहे, त्याच्याकडे भयाचा संकल्प तुमच्याकडे बघितल्यावर उत्पन्न होत नाही, म्हणून तो येतो आणि त्याच्या वाटेने जातो. त्याच्यावर काय मंत्रोपचार करायची गरज नाही, काही कुठे मांत्रिकाच्याकडे जाण्याची गरज नाही, चित्तशुद्ध करण्याची गरज आहे. तो येतो आहे तर त्याला येऊ द्यायचं नाही असं नाही करायचं, तेही बरोबर आहे. एका बाजूने येऊ द्यायचं नाही असं करायचं नाही, आपण काय मारायला जायचं नाही, हेही बरोबर आहे. आणि त्यातूनही तो आपल्याला मुक्ती देणार असेल तर त्याच्या मार्गाने मिळणार असेल, भगवंताचा आहे तो. शंकराच्या मस्तकावर स्थान आहे, गळ्यामध्ये स्थान आहे, आपल्याला भगवंताच्या पायाशी सुद्धा स्थान नाही आहे. मग त्या अर्थाने हे तर होणार नाही, कारण चित्तात आपल्या जर अशुद्धी नाही तर त्याला आपल्या जवळ यावं असं वाटेल, पण त्या अर्थाने लोकांना भीती वाटते, त्यातलं त्याला करावं असं वाटणार नाही खात्री. मोर रमणांच्या शेजारी येऊन बसतात बाजूला, त्याचा अर्थ काय की त्यांना भय नाही वाटत त्यांच्यापासून. नाहीतर तसा तो भित्रा प्राणी आहे, अशी किती भित्री प्राणी आहेत की पण ते तिथे येऊन बसतात. आणि एकाच वेळेला ज्यांचे विरुद्ध धर्म आहेत अशी माणसंसुद्धा, अशी माणसं म्हणा काय ते प्राणी म्हणा, ते सुद्धा तिथे येऊन बसतात. जसे विश्वनाथ महाराजांच्या ठिकाणी ही माणसे हे वाघ घेऊन बसतात. वाघ काय चेष्टा आहे का, वाघ एखादा यायचा आणि भजनाला बसायचं त्यांना, आणि ह्यांचं डिंबडी सुरू झाली की तो तिथे येऊन बसावं, असं काय त्यांच्या चित्तात आणि भजनात होतं की ज्याच्यासाठी हे सगळं होत असेल.
म्हणजे त्यांच्या मनाचा चित्ताचा संकल्प नाही कसला वयाचा, म्हणून तिकडेही त्या हे प्राणी हिंस्र आहेत, बरोबर आहे, त्याच्याने ते माणसाचा जीव घेऊ शकतात, एवढी शक्ती त्यांच्याकडे दिली, ती त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी दिलेली आहे, त्यात काही चूक नाही, ते बरोबर आहे. पण रक्षण करायचा प्रश्न केव्हा उद्भवेल, तुम्ही आक्रमण करणार असाल तर. पण माझ्या मनात आक्रमणच नाही, तर तो कशाला त्याच्या मनात ते निर्माण होईल, ही रक्षणासाठी दिलेली शक्ती वापरावी असं त्याला का वाटेल, तर त्याला ते वाटतच नाही, कारण ह्याच्यापासून धोकाच नाही आहे. मग तो जसा इकडे तिकडे त्याच्या प्राण्यांच्या मध्ये, त्या झाडांच्या मध्ये जसा हिंडत असतो, तसं तो तुमच्याकडे पण येतो. काय चित्त असेल, मग असं चित्त मला का निर्माण करता येत नाही माझ्याकडे, एवढं भगवंताने अनुकूलता दिलेली आहे, सतसंग जसं सार असं सांगितलेलं आहे, तर ते मी बाकीचे हे खेटे घालून काय होणार मला सांगा. काशी नाही, मथुरा नाही, सगळं ठीक आहे, हाय तसाच आहे. आंघोळ करून आला म्हणजे काय फरक पडला का त्याच्यामध्ये, माणसं नाही का वेश पाठवून काय होणार. म्हणून महाराज म्हटले वेशांतरात नाही आहे माझा परमार्थ, हे का महाराजांना स्पष्ट सांगावं लागलं, माझा परमार्थ त्यात नाही, वेश पाळला त्याचाही काही परिणाम असतो, पण मूळ काम वेगळं एवढं लक्षात असतं. ते काम चित्त शुद्ध करण्याचं आहे, त्या अर्थाने जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, या अर्थाने वरती चित्ताचे तो नाही मळ वगैरे जे म्हटलं ते. तर हे चित्त जे आहे, चित्ताचे नाही मळ. आता मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. मागच्या वेळेला आपण काही श्लोकाचा विचार करायचा राहिला. मनोबुद्धी अहंकार चित्तम करणमंतरम, आतली जी जे वेदांताच्या व्याख्येमध्ये योगाच्या व्याख्येप्रमाणे मनोबुद्धिरहंकार चित्तम करणमंतरम, करण म्हणजे साधन, एखादं गोष्ट करण्याचे साधन अंतःकरणच आहे परत ते. पण ते अंतःकरण जे आहे ते कशावरचं आहे, कशाचं आहे, मनोबुद्धिरहंकार चित्तम करणमंतरम. तर ते त्याचे भाव काय आहेत ते दिलेले आहेत, प्रत्येकाचे भाव कोणता हा योगाने दिला, वेदांताने दिला. संशयो निश्चयो गर्वा, हे त्यांचे भाव आहेत मूळ. आपल्याला जर काही काम नसतं, समजा देवच असतो, तर इथे यायचं काही कारणच पडलं नसतं. हे जे दिलेलं आहे ते त्यांचे भाव सांगितलेले आहेत, त्याचं शुद्धीकरणाचं कार्य खरं माझं आयुष्यातलं कार्य आहे. महाराज एका ठिकाणी म्हणाले, ते अगदी लक्षात ठेवा, पैसा मिळवणे हलक्या माणसाचं काम आहे म्हणले. काय शुद्ध वापरला असेल. आपण तो म्हणतो पैसा मिळवणं म्हणजे आयुष्यात सर्वात शेवटची मर्दुमकी आहे, म्हणजे जणू काय एखादं युद्ध जिंकावं तसं. तर ते करावं लागेल, पण ते हलक्या माणसाचं काम आहे. श्रेष्ठ माणसाचं काम भगवंत मिळवणे आहे, शुद्ध चित्त मिळवणे आहे. तेव्हा माणुसकीतली श्रेष्ठता चित्त शुद्ध झालं का भगवंत मिळाला का यात आहे. तर आपण तसं मोजत नाही. आपल्याकडे माणसं कशावर मोजतो आपल्याला माहिती आहे, पैसा किती याच्यावर मोजतो. त्यांनी त्याला सुखाचं झालं का, समाधान झालं का, भगवंत मिळाला का, हे प्रश्न नाही विचारत. ते त्यांनी विचारलेत म्हणून त्यांनी हे सांगितलं आहे, आपल्याला काम आहे. मनोबुद्धिरहंकार चित्तम करणमंतरम, हे बरोबरच आहे. पण त्या प्रत्येकाचा काहीतरी स्वभाव आहे, मुळामध्ये काही जसं एखाद्याच्या तसा तो त्याचा आपण स्वभावागत गुण म्हणतो तसा तो आहे. तर त्या संशयो निश्चयो गर्वा, मनाला संशय, बुद्धीला निश्चय, अहंकाराला गर्व, इकडे चित्ताला स्मरण. संशयो निश्चयो गर्वा स्मरणम विषयायमे, त्यांचे ते विषय आहेत ते तिकडे जाणारच. ज्याचा जो विषय आहे तिकडे ते जातं. गुरु आहे, आपण मोकळं सोडले, जाते किंवा धरून चालला आत समजा, तरीसुद्धा तिथं ओला चारा दिसला की ते वळणार, त्याला पुढं रस्ता दिसतो सगळा, पण तरीसुद्धा ते तिथं वळणार. विषय आहे मे, तिकडे ते जाणार. तेव्हा ते तो अहंकार आहे, तो गर्व निर्माण, दर्प निर्माण करणार, तो त्याचा विषय आहे, तिकडे ते जाईल. मनाला संशय हा विषय आहे, त्यामुळं मनाला संशयाचे जर काही विषय असतील तर त्याच्यात फार रस असतो बघा. त्यांनी तेव्हा काही वेदांत काही उगाच सांगितलेलं नाही, त्यांचं सांगताना विचार करून सगळं ज्ञानाचाच भाग आहे. त्यामुळं बुद्धीचं खरं काम आहे, पण ती निश्चय असला तरी ती आपली बुद्धी निश्चयात्मक नाही, ती आपण शुद्ध करू शकलो नाही. त्यांना हे करणं शक्य आहे, तर हे झालं नाही. आणि मग हे आपल्याला करायला आपल्याला सांगितलेलं आहे की हे आपण करावं. इथे एक शब्द पण आहे, चित्तासे तो मळ, तो कशाने आला. हे जे त्यांचे संशय आहेत, भगवंत नाही याची माझी खात्री झालेली आहे. हा खात्री करणारा कोण, तोच की भगवंत, दुसरं कोण आहे. तसं म्हटलं तर मग तोच भगवंत. म्हणजे खरं सांगायचं तर असं हे सोपं सुटण्यासारखं गणित आहे. पण बुद्धीचा निश्चय हा स्वभाव असतात तरीसुद्धा बुद्धी काय म्हणते त्याला, तू करतोस ते बरोबर आहे, मी करतो ते बरोबर आहे, ही अहंकारातून आलेली बुद्धी
अहंकाराचा सहवास लागलेली बुद्धी आहे, तर ती हे असं म्हणते. नाहीतर मी करतो ते बरोबर आहे का असं विचारण्याची स्थानं आहेत. त्यांना गुरु म्हणतात, त्यांना ग्रंथ म्हणतात, त्यांना ज्ञानेश्वरी म्हणतात. हे सगळे कशासाठी? मी करतो ते बरोबर आहे का विचारण्यासाठी. कारण माझी बुद्धी निश्चयात्मक असल्यामुळे ती गोंधळ करण्याची शक्यता आहे माझा. कारण ह्याच्या कशाचा तरी तिला जर स्पर्श झाला असला, हा जो इथे तिळभर म्हटलंय तर क्रोध नाही जाणा तिळभरी, एक क्रोध आला तर मन जाग्यावर असतं का? बुद्धी जाग्यावर राहते का? नाही राहत. ह्यातली जी साधनं आहेत ती जाग्यावर राहत नाही. तो म्हणतो रागाच्या भरात बोललो. आता ह्याला बोलायला म्हणजे त्याला रागाच्या भरात काय बोलला आणि राग नसताना तो काय बोलतो यातला फरक कळतो. म्हणून तो म्हणतो रागाच्या भरात बोललो. म्हणजे एक क्रोध आला तर तो त्याच्यातली एक वाचेचं नुकसान करून टाकतो वाचेच्या मार्गाने. हे होतं ना, मग हे नुकसान त्याला करायला द्यायचं नाही. हे आपलं काम किंवा शुद्धी म्हणजे आपलं हे काम. तर अशा तऱ्हेनं त्यांचे जे विषय आहेत त्याच्यापासून त्याच्याकडे जाऊ द्यायचं, त्यांना हरकत नाही. मी मागे म्हटलं तसंच, लहान मुलाला आहे कळत नाही आहे, आवरायचं आहे, तर रागाचा आविर्भाव केल्याशिवाय ते थांबणार नाही, यासाठी त्याच्यासाठी दिलेला आहे. मग तो ठेवला तर बरोबर ते मागे येतं. ते मागे आलं की त्याचं कल्याणासाठी त्याला मागे आणायचं आहे. आपल्याला राग नाही आलेलं, ते जर त्या आगीपासून किंवा कशापासून धोक्यापासून जवळ येण्यासाठी ओरडलं आणि ते पटकन एकदम मागे आलं, थांबलं, तर त्याला मार देत नाही, त्याला जवळ घेते. आई काय करते? असं आगीपासून जवळ न येणारं मूल रांगत गेलं समजा आणि जर तिने एकदम ओरडली तर ते थांबतं. आता अशा वेळेला आणलेला राग आहे, आलेला राग नाही, आणलेला आहे, तर त्यासाठी ते दिलेत, बरोबर आहे, असू दे, पण ते शुद्ध आहेत. त्यामुळे त्याच्यात कल्याणाची बुद्धी आहे. आज आईची आहे म्हणून मायेनं कल्याण त्याचं वाचवण्याचं आहे संबंधित, किंवा त्याला त्रास होऊ नये एवढ्या संबंधात आहे, हे बरोबर. म्हणून ती चटकन त्याला ओरडून मागे घेते. त्यावेळेला ती त्याला मारत नाही, त्याला जवळ घेतं, समजावून देतं की तुझं नुकसान आहे. मग ते नुकसान म्हणजे काय, ते गरम म्हणजे काय, ते काय भाजणार होतं म्हणजे काय, त्यांनी काय झालं असतं, हे सगळं त्याला समजावून देणं हे कामच आहे. ते आपलं करण्यासाठी आई रागावते. जे चित्ताला मळ क्रोध नाही जाणार तिळभरी, मुळात तिळभर सुद्धा क्रोध नाही, म्हणजे तो क्रोधाने चित्त मलिन होतं. ते मलिन झालं की मन आणि बुद्धी ताब्यात राहत नाही. तर यासाठी हा क्रोध नको म्हटलं. तेव्हा त्याला काढायचा असेल तर हा क्रोध कुठून आला? म्हणजे मुळात तो आहे, दिलेला आहे. महाराज जसं म्हणलेत की विकार सगळंच भगवंताने दिलेलं आहे. ते विकार काही भगवंताने दिलेले आहेत का? त्यानेच दिलेले आहेत. पण ते आपल्या कामासाठी वापरणं वेगळं आणि आपण त्यांच्या ताब्यात राहून काम करणं वेगळं. हा जो फरक आहे तो ओळखावा, मग तोच साधनेतला फरक आहे. ते जे चित्ताचे संतावांचा राग पाण्यावरचा डाग आपण ज्यामध्ये वाचतो ना, तर ते गुरुदेवांच्या गोष्टीत आहे, यांच्या महाराजांच्या गोष्टीत आहे. तसं आहे, पाण्यावर काठीनं मारलं तर पुन्हा पाणी होतं तसं होतं, त्याचं त्याला लागतही नाही आणि त्यावेळेला मारलेल्याचा वण तिथे किंवा काही त्याचं राहतही नाही, इतकं ते आहे. कारण त्याच्यात ती काठी टाकली तर ठीक आहे. त्यावेळेला जसं ही आई ओरडली मुलाला आणि मागे घेण्यासाठी कल्याणासाठी ओरडली, तसं ते पाण्यावरचा डाग तितपत आहे. मग आता हे करण्यासाठी मला माझ्या चित्ताच्या बाबतीत मनबुद्धी चित्त अहंकार काय हे सगळं मिळून जे अंतःकरण झालं ते शुद्ध करायला, गंगेसारखं व्हायला मला काय काय करावं लागेल, तर त्यांचे गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मागे आपण रमणांच्या वेळेला एकदा काही अभ्यास केला होता. आता हा वेगळ्या बाजूने दुसरा अभ्यास असा करावा की मन हे तुम्ही बघितलं असेल म्हणजे खरं बघायलाच पाहिजे. खऱ्या आयुष्यात जन्माला आलं तर काम ते आहे जे माझं मन आणि त्याचं काही वर्किंग ऑफ माइंड म्हणजे मनाचं जे सगळे हालचाली आहेत त्या मला कळल्या का? मीच मनाच्या ताब्यात आहे आणि त्याला मी काय बघणार? गाडीतून उधून बाहेर उभे राहा आणि मग गाडीकडे बघा ना, मग गाडी कशी आहे ते कळेल. आपण गाडीत बसून गाडीचा बाहेरचा कलर सांगणार आहे का? त्यातला प्रकार आहे. काय जे आहे का आमकाय तर काय जे असतात तर ती काय आत बसून कळतात का? त्याच्यापासून बाहेर गेलं आणि त्याच्याकडे बघितलं की हा काय पेंट गुलाबी आमकं तमकं काय पिंक काय असेल ते ॲश बिश नंतर कळेल. पण ते बाहेर असाल तेव्हा मनाच्या थोडंसं बाहेर येण्याचा प्रयत्न म्हणजे आपला हा भगवंताकडे जाण्याच्या प्रयत्नातली सुरुवात आहे. आणि ते असं बाहेर येणं म्हणजेच आपल्या साधनेतलं जे अभिप्रेत ध्यान आहे ते आहे. हे ध्यान अभिप्रेत आहे. मनाचे व्यापार बघणं, मी बघतोय त्याच्याकडे की काय ते करत काय हालचाली होतात त्याच्या बाहेर. काय झालं म्हणजे आवाज झाला म्हणजे लक्ष जातं, मुलं आली म्हणजे डिस्टर्ब होतं, काय होतं त्याचं नक्की कळू देतं रे आपल्याला. त्याच्यामुळे मला डिस्टर्ब होण्यासारखं काही आहे का? काही नाही. तसं ते मात्र डिस्टर्ब होतं आणि ते जर आपण त्याच्या ताब्यात असू ते आपल्याला सगळ्याला डिस्टर्ब करतात. त्यातून क्रोध निर्माण झाला. क्रोध कुठून आला शोधायचं काम आहे. तर ते आपण करावं. हा त्यांना खरं सांगायचं तर
आणि काय आहे, प्रत्येकाच्याबद्दल सांगत बसत नाही, पण मनाच्या बाबतीत एक आपल्या लक्षात येईल. म्हणजे एखादी काय सांगा आपल्या की मोस्ट क्राऊडेड प्लेस, आपल्याकडे चौक असतात किंवा हे जिथं वाहनं चालवणं म्हणजे 2 पाय टेकूनच वाहन चालवायचं अशी परिस्थिती असते. टू व्हीलरवरनं जे जातात, साधी वाहनं असतात, तर त्यांना हे आपल्या स्कूटीसारखे वाहनं आहेत, तर माणसं 2 पाय टेकून टेकूनच चालवत असतात ते. कारण इतकी क्राऊडेड प्लेस आहे की तुम्ही पाय उचलले तर तुम्हाला आधांतरी त्या अर्थाने बॅलन्स करणे शक्य नाही, इतकी गर्दी आहे. अशा वेळेला पाय टेकत टेकत मनुष्य त्या वाहनावरनं मार्ग काढतो का नाही. ती जी जागा असते ती जी मोस्ट क्राऊडेड प्लेस आहे तशी ती जागा आहे. मुंबईतली दादरसारख्या ठिकाणची जागा जमणार, दादरपासून विटीकडे जा, म्हणजे हे सगळं काय आहे ते आपल्या लक्षात येतं. तर हे मोस्ट क्राऊडेड आहे आणि त्याला तसंच राहायचं आहे. तुम्ही जर म्हणाल त्याच्यातले थोडे थोडे विषय काढून घेतो म्हटलं तर ते आणखीन अस्वस्थ होतं. तेव्हा हे त्याचा स्वभाव आपण ओळखून असतो. ते मलिनता आणतं. ही मलिनता आणतं काढण्याचं काम कोण करतं, आणि त्याला इतकी आवड आहे की माझ्या मनात काय मलिनता नसली तर दुसरा मलिनता निर्माण करतो आणि मी त्यात भाग घेतो. आणखीन आधीच माझी गर्दी एवढी मला आवरायला अवघड झाली, त्यात जर समजा ही आणखीन जर आणून ओतलं कोणी, ते तसे आहेत, ते हे असे आहेत, ते तसे आहेत, तुम्हाला माहीत आहे ना, असं आहे ना, असं आहे ना, मला जरा शंकाच आहे, काय तो का मला झाले माझं थोडं. ज्याला साधानी मनुष्य आहे त्यांनी म्हणावं, मला माझ्या मनाचं आवरण थोडं झाले, तुम्ही आणि काय भर काढून टाकू नका, वाटलं तर मी थांबतो 2 मिनटं, चहा घ्या, कॉफी आवडत असेल तर घ्या, पण एवढं माझ्या मनात काय घालू नका आणखी, कारण माझं ते आहे ते मला मी रिकामं करायचं काम चाललं आहे, ते मला जमेना झाले. तर असं मोस्ट क्राऊडेड आणि त्याला तसंच राहायचं असतं. ती जी जागा असते, तर अशा ज्या म्हणजे ह्याच्या म्हणजे उदाहरणार्थ आता आपण बघितलं असेल, तुम्ही मंडईत किंवा म्हणजे कडत वगैरे दुकानातून किंवा ह्याच्यातून बाजारातून गेला असाल तर तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे माहिती असेल त्याबद्दल मला काही शंकाच नाही, पण तिथे जसं बोली वगैरे चालू काय ऐकूच येत नाही, इतकी बोली चालू म्हणजे जिथे आडती किंवा लिलाव किंवा अशा गोष्टी चालू असतात. मुंबईला मी दादरला ज्या ठिकाणी काही काळ राहत असे, तर तिथे बाजूला सगळ्या मुंबईची एक भागाची म्हणजे तिथल्या एकाच भागाची म्हणायची, म्हणजे आपल्या 1-2-4 गावांची म्हणा, तर एवढी जे जे त्याच्यासाठी जी भाजी येईल ती भाजी तिथं उतरून घ्यायचं काम होतं. ती मूळ भाजीचा सोर्स तिथला, तर तिथे जे दादरला राहत असते तिथे ते पलीकडे भाजीचंही असतं. ते पहाटे 2-2:30ला ट्रक यायला सुरुवात व्हायचे आणि मग नंतर बोल्या सुरू व्हायच्या. आहे एवढा एवढा रडाओरडा, तुम्हाला 3-3:30 पासून झोपच नाही. तुम्ही काय झोप पुरी करायची असली तर 10च्या ऐवजी 9ला झोपा, नाही तर जागे राहा पुढं. कारण तो इतके इतके आवाज, इतकी माणसं आणि इतके त्या ट्रकाने भाज्या यायच्या, आणि ते सगळं एवढं दंगा चालायचा त्या त्या ह्याचा लिलावाचा आणि ह्याचा. कारण ते उतरलं की मोठ्या प्रमाणावर बाहेरून आलं असतं, रात्रभर ते कुठून तरी बाजून खेड्यातून वेगवेगळ्या सप्लायर्स तिथून आलेले असतात, आणि तिथं जे काय चालतं ते ते जे चालतं तिथे जी मंडई, म्हणजे आपल्या आपण म्हणतोच ना काय मंडई बाजार भरल्यासारखं वाटते वगैरे, आपण काही ठिकाणी नाही का म्हणत चुकून, म्हणजे तर असं आपल्याला काही वेळा कलकल 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 करायला लागली म्हणजे माणसं काय अगदी मंडई भरल्यासारखं वाटायला असं म्हणतात. तर ती जी मंडईचं मूळ जिथे आहे ना ते मी बघितले, त्यामुळे मला ते डोळ्यासमोर येतं पटकन. काही ऐकू घरात तुम्ही एकमेकांचे बोलायचं, आता असंही मी म्हटलं, आता असंही आपण जागेच आहोत, तर आपण आता चहा करून घ्यावा, तर चहा करून घ्यावा हे वाक्यसुद्धा त्याला ऐकू येणार नाही, इतका दंगा बाहेर त्या खाली बाजूला चालू असायचा. ती मुंबईला भाजी पुरवणारी मंडईची मूळ जागा. तर आपल्या मंडईत एवढं होतं, तिथं काय होतं असं, तर तशी मनाची स्थिती असं मला म्हणायचं. तीच काय म्हणायचं नाही, चांगले वाईट हे ते ऐकलेलं न ऐकलेलं सगळं कल्पनेतलं सगळं तिथं ते घोळ घालतं. आता याच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं आहे, तर त्यामुळे ते शांत कसं ठेवता येईल. ते शांत होत नसेल तर निदान आपण शांतपणे जागेवर बसू, तेवढं तरी शक्य आहे, आपण शांत राहू. तर ह्यातलं काय करता आलं, ते जे काय चालू आहे आजूबाजूला भगवंताची इच्छा समजून काही एकाग्रतेनं काम करता येते का बघूया, ही सगळी त्या शेवटी चित्ताचे मळ घालवण्यासाठी हे गरजेचं आहे. कारण ती मंडईचे मी एक बघितलं, जरी ते 2:30पासून सुरुवात करत असले ना ट्रॅफिकला, तरी मी बघायचो की 5:30ला हळूहळू शांतता व्हायची सगळी. कारण 5:30ला तिकडच्या जी रिटेल मंडई आहे तिकडची टपल्या घेऊन ते तिथं नाही का बसणार, त्यामुळे इथं शांतता व्हायची. म्हणजे जे काही 3 तास इथे चाललेलं असेल तर ते एकदा सहन केलं की 5:30 नंतर झोप लागायला शक्य आहे. हे असं मनाचं सुद्धा असं एक आहे, त्याचे जे विषय आहेत ते त्याचे चालू आहेत तोपर्यंत त्याला आहे ते आपण जर कमी करायचा प्रयत्न केला ना, तर आधीसुद्धा ते शांत राहू शकतं, नंतर त्याला शांत राहता येतं. जसं ह्या व्यवहारामध्ये मंडई उठली की शांत राहता येतं, तसं हे इकडे सुद्धा शक्य आहे. फक्त मी कुठं त्या बाजूचं आहे, तिकडे म्हणजे आज कसं काय म्हणून मीच गॅलरीतून डोकावून बघणार असेल
तर ते काय ऐकू येणार नाही, तर आणखीन कधी दार लावून ऐकू येणार, ते दार उघडल्यावर आणखीन ऐकू येईल. मला जर इंटरेस्ट असेल तर मग आपण आणि आपलं जे पुनर्जन्म चालू देत काय चाललंय ते. असं का होतं तर त्याचं कारण असं होतं. तर आपणच गॅलरीत जाऊन जर उभी चौकशी केलेली असली तर मग ते आपल्या गळ्यात आणखीन येतं, मनात आणखीन शिरतं. मग तसे प्रसंगांचं असतं. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल बघावं. तर याबद्दल आता मनाच्याबद्दल बोललो, बुद्धीबद्दल जे चित्ताला मळ देणाऱ्या गोष्टी आहेत, बुद्धीबद्दल बोलत होतो. बुद्धी खरं सांगायचं तर एक शस्त्र आहे जे माणसाचं कर्तव्य ठरवायला उपयोगी पडतं. या क्षणी माझं कर्तव्य काय आहे. कदाचित मी विद्यार्थी असेन, कदाचित मी नोकर असेन, कदाचित मी कुठे मालक असेन, काय असेल ते असेल, किंवा निवृत्त असेन, काय ज्या अवस्थेत मी असेन त्या अवस्थेत आत्ता माझं कर्तव्य काय लागतं तर हे ठरवायला खरं म्हणजे एक शस्त्र त्याच्याकडे दिलेलं आहे. तर विवेक आहे ती त्या सहाय्याने, त्या बुद्धीच्या सहाय्याने त्याने ते करावं आणि मग ठरवावं की या क्षणी मला काय करायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी कदाचित मला शिकावी लागेल. ते सत्संगात शिकता येतं नक्की कर्तव्य काय आहे ते शिकता येतं, तिथे शिकावं. सार मला ठरवता यावं. हे सगळ्यासाठी ते आहे, शाश्वत ठरवता यावं. तर मी कशाच्या मागे राहावं, कशाला महत्त्व द्यावं, हे सगळं त्याच्यात येतं. तर हे सगळं बुद्धी आपल्याला दिलेली आहे. पण ती उलट संदेह निर्माण करते, गोंधळच निर्माण करते. अनेक माणसं म्हणतात विचार करून आता क्षीण आलाय. विचार करून खरं म्हणजे क्षीण कमी झाला पाहिजे, कारण आता निर्णयाला यायला पाहिजे ना आपण, आणि निर्णय आल्यावर क्षीण कमी व्हायला पाहिजे. तर ते क्षीण येतो त्या विचार करून. ह्याचाच अर्थ बुद्धी संदेह आणि गोंधळ हेच जास्त वाढवते आणि इतक्या बाजूने विचार समोर आणते की काय बरोबर आहे काय नाही. शेवटी आपल्यालाच कळत नाही असं होतं. आणि मनुष्य शेवटी फिरायला बाहेर पडतो, मित्राकडे जातो आणि गप्पा मारत बसतो, दुसरं काय करणार. खरं सांगायचं तर हे करायची त्याला काही गरज नाही आहे. त्यासाठी ती बुद्धी दिलेली आहे. तर ती त्या कामासाठी जर वापरली तर माणसाच्या खरं बुद्धी त्याच्याहूनही खाली गेलं. तर खरं बुद्धी कशासाठी दिलेली आहे की बुद्धीनं काय होत नाही हे शोधून काढण्यासाठी दिलेली आहे. बुद्धीच्या मर्यादा कोणत्या हे बुद्धीच शोधून काढते. खरी बुद्धी जर शुद्ध असेल तर ती त्या मर्यादा शोधून काढेल, आणि ती अशुद्ध असेल तोपर्यंत मीच म्हणतो तेच बरोबर आहे म्हणेल. ही सुद्धा बुद्धीच. तेव्हा ती शोधून जे काढते ती तिचं खरं कार्य काय आहे ते काही बुद्धीच्या पलीकडे. नैषा तर्केण मतिरापनेया हे जे आहे हे भगवंत, हे निसर्गाचा अंतरंग, आपलं अंतरंग. महाराज म्हणायचे आपल्याला मेंदू, आता महाराज म्हणले म्हणून म्हणतो आम्ही, आपल्याला मेंदू आहे. खरं सांगायचं तर मला काही मी काही बघितलेलं नाही. म्हणजे ते चित्रात दाखवतात. ते काय चित्र दाखवतात आपल्याला कुठं माहिती आहे खरं आहे की नाही ते. आज आता बघायचं चित्र ते उपलब्ध झालं, ठीक, ते उपलब्ध झालेलं काहीतरी दिसायला लागेल, पण तो नक्की मेंदूचा आहे की हे आपल्याला सांगता येणार नाही. सांगणारा तेच सांगतोय का नाही सांगता येणार नाही. तो दुसऱ्याचा मेंदूचं सुद्धा चित्र मला दाखवू शकेल, तर काय सांगणं काय काय होते ते आपल्याला माहिती आहे, बाहेर होतं. तर असं होतं. म्हणजे महाराज म्हणायचं तुम्हाला मेंदू आहे हे तुम्ही कुठे बघितलेलं आहे तसा विचार केला तर कशाला काळजी करायचा. तो आहे, तो काम करतोय, फक्त त्याचं काम नीट करू द्या, त्याला काम कसं करायचं ते शिकवा, त्याच्यासाठी काय संतांनी सांगितलं तो मार्ग पत्करा, मग ते मन बुद्धी जे काय आहे ते शांत. मेंदू ही फिजिकल ऑब्जेक्ट आहे तरी ते दिसत नाही. जे नॉन फिजिकल आहे, जे मन आहे ते कसं दिसेल आणि कसं कळेल. मग शांत बसलं तर कळतं की आता ते शांत आहे. ज्यावेळेला मी अशांत असतो तेव्हा मलाही कळत नाही आणि मन कामात राहतं. तर ते आपल्याला अशा तऱ्हेनं मलिनता निर्माण करण्याचं काम ते करतं. बुद्धी अशा तऱ्हेनं संदेह निर्माण करण्याचं काम करते. तर आपल्याला कधी माणसाला असं म्हणजे एक पहिले एक जन्माला 1-2-5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, अमुक झालं, हात पाय अमकं तमकं जसं आहे तसं त्याला बुद्धी आहे, त्याला मेंदू आहे, हे आहे. महाराज मेंदूच्या भाषेत बोलले तर मेंदू आहे हे आपल्याला शंकासुद्धा कधी आलेली नाही आहे की आपल्याला मेंदू आहे की नाही. जे इतरांना येत असेल कदाचित, पण आपल्याला नाही शंका आलेली कधी, नाही की नाही, आपल्याला आहे, बुद्धी आहे, आपल्या खात्रीच आहे. त्याची जेवढी खात्री आहे तेवढी तरी भगवंताची ठेवा म्हटली तरी तुमचं काम होईल. किंवा हे जर शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी माणसाची बुद्धी, तर तर्काने कुठेपर्यंत जाता येतं हे ओळखावं, ह्यासाठी तर्क आहे. याच्या पुढं तर्काने जाता येणार नाही. यापुढं जे त्यांनी ठरवलं ते होणार, आणि जे त्यांना दिसतं आहे ते भूत भविष्य वर्तमानाच्या पलीकडे जे आहेत त्यांना हे लक्षात येतं. मग त्यांच्या मार्गाने, आणि त्यांच्या मार्गाने जायचं म्हणजे नामाच्या मार्गाने जायचं, दुसरं काही नाही. इथे माझा तर्क चालत नाही, इथे माझ्या तर्काचं कारणही नाही मला काही. ते उरलेलं ते नाम सोडवायला समर्थ आहे. तर ते जे आहे ते लक्षात ठेवून आपलं काम केलं तर म्हणजे मनुष्य स्वतःकडची पोस्ट सांगायला घाबरत नाही. काय त्याच्याकडे गाडी किती आहे, त्याचा बंगला किती आहे, त्याची इस्टेट किती आहे, आमकाय तमकाय ह्याचं वर्णन करायला का सांगायला. आपण गुरुचं नाव सांगायला घाबरतो, देवाचं नाव सांगायला घाबरतो. ही सगळं बुद्धीचा गोंधळ आहे. ती चित्ताला मलिनता देते. हे सांगावं, ते लक्षात घ्यावं असं त्यांनी म्हटलं. ते
लक्षात ठेवा. आता हे चित्ताचे ह्या सगळ्यांचा मिळून गोंधळाचा म्हणजे मनाचा, बुद्धीचा, अहंकाराचा तर प्रश्नच नाही. अहंकार खरं सांगायचं तर वर्जच आहे. प्रत्येक गोष्ट केली की त्याचं काही अहंकारात दाखल झाले का बघण्याचं हे आहे, काम आहे खरं सांगायचं तर. बुद्धीचं त्याच्यावर लक्ष पाहिजे. समजा मी एखादं कार्य केलं, काय लग्न कार्य केलं, काय तुम्ही ऑफिसमध्ये काम केलं, एखादं काय डिझाईन केलं, एखादे शोधलं, एखादं मग काय काय केलं असेल ते काहीतरी करतोच आहे ना मनुष्य. त्याच्यामुळे मी केलं असं कुठं काय होतंय का एवढं फक्त बघा. हे त्यांनी केलं, हे जे काय भावना आहे तीच ठरी की त्यापासून त्रास नाही, अहंकाराचा त्रास नाही होत माणसाला. आम्ही दिलेलं आहे, आम्ही जाणीव आहे ती दिलेली आहे. तर त्या अर्थाने ती जर नाही व्यवस्थित काम झालं त्याचं, अहंकार महाराज म्हणले एकाच बाबतीत स्वीकार्य आहे, तो म्हणजे देवाचा किंवा गुरुचा. या बाबतीत याच्यापेक्षा अहंकार नाही. साधनाचा सुद्धा अहंकार ठेवता येत नाही, कारण ते करून घेतात म्हणून साधन होतं. जर आपण साधन करून म्हणून बसलं की बेल वाजते आणि आपल्याला राहवत नाही, त्यामुळे किंवा मोबाईल वाजतो अलीकडे आणि राहवत नाही, म्हणजे शेवटी करून घेतात. म्हणून साधनाबद्दलही अहंकार बाळगतात नाही. बाळगायचाच असेल तर स्वाभिमान किंवा काय अहंकार त्याला काय नाव द्या, पण तो बाळगायचा असेल तर फक्त तेवढा फक्त क्षम्य आहे. म्हणजे तो सुद्धा क्षम्य आहे केवळ. कारण गुरु तरी आपल्याला गुरु आहे त्याचा काय, आपण महाराज आहेत समजा, महाराज आहेत ह्याचा अहंकार. आता महाराज त्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही आहे, महाराजांनी स्वीकारलं नसतं तर तसं ते करणार नाही, ती गोष्ट खरी आहे. पण ते जे त्यांनी नाही स्वीकारलं तर मी कोण त्यांचा काय अहंकार बाळगणार, तो पण माझ्या हातात खरं नाही आहे. पण त्यातल्या त्यात तो शुद्ध आहे. मी सत्वामध्ये किंवा रजोगुणामध्ये तळगुणामध्ये काही शुद्ध भाग आहे, तर तो शुद्ध भाग त्याच्यातला अहंकारातला एवढाच आहे. एवढा दाखल केला ना तर चित्त बरंच हलकं होईल. म्हणजे जे जळगंगेचे जे म्हणलेलं आहे पुढे की जैसी गंगा आहे तैसे त्याचे मला, अंतःकरण हे गंगेचं जितकं पावित्र्य, जितका तळ दिसावा इतकी शुद्धता, जितकी त्याच्यामध्ये पुष्टी देण्याची क्षमता, तहान भागवण्याची क्षमता, तिच्या ध्येयाकडे जाण्याची सततची तिची ओढ, कुठेही न गुंतण्याचं जे तिचं काम. आपण नदीकडे बघून ठरवा, दोन काठ आहेत. जे माणसाच्या वाट्याला एका काठावर प्रारब्ध उभा आहे, दुसऱ्या काठावर त्याचं कर्तव्य उभं आहे. या दोनमध्ये त्याचा प्रवास सुरू आहे. पण तो प्रवास हा जर परमार्थाचा प्रवास असेल, गंगेसारखा प्रवास असेल, तर प्रवासाची दिशा भगवंताकडे आहे. या दोनमधून मला जावंच लागेल. जे मी निवडलेलं आहे, काय वाटायला आलं कर्तव्य ते, आणि जे प्रावधानी करावं लागतं ते, हे तर मला करावंच लागेल. पण ह्यातून जे माझं जीवन वाहत जातं ते गंगेसारखं, जसं ती शेवटी आपलं ध्येयानं विसरता शेवटी भगवंताला म्हणजे तिच्या अर्थाने महासागराला जाऊन मिळते, तसं माझ्या जीवनाचा शेवट हा किंवा आधीच आपण भगवंताला जाऊन मिळावं. तर त्या अर्थाने ती जैसी गंगा आहे तैसे त्याचे मन, आणि भगवंत जाणं त्याचे जवळी, असं जर मन किंवा असा जर विचार असेल तर त्या ठिकाणी ती शुद्धता आहे. ती खरा आनंद माणसाला मिळतो तो शुद्धतेने, हलक्या मनाने, दूषित नसलेल्या चित्ताने. हा खरा आनंद खरा हा आहे. असं म्हणतात ना माणसाला, म्हणजे सात्विक आनंद, निर्भेळ आनंदही आहे. एखाद्याला म्हणजे आपल्याकडे खरं तो आजार आहे, पण तो बऱ्याच लोकांना असल्यामुळं तो आजारात जमा होत नाही असं झालेलं आहे. दुसऱ्याला दुःख देण्याचाच एक आनंद आहे. आता हे म्हटलं तर जरा आपल्याला अवघडल्यासारखं वाटेल म्हणून मी फार म्हणत नाही, पण दुसऱ्याची दुःख झाली, त्याला कोणाला तरी काहीतरी लावून दिलं, काहीतरी हे झालं, म्हणजे माणसाला एक प्रकारचा आनंद होत असतो म्हणून ते करतो. त्याला ते दुःख होत असतं तो ते करणार नाही, म्हणजे त्यात पण काहीतरी आनंद आहे. पण तो सात्विक नाही आहे, तो तमोगुणी आहे. त्यामुळं तिथं जे स्वय भांडण जाऊन दे आणि कौतुक पाहदर या समर्थानं सुद्धा ते कल्पना आहे त्याची, की काय यांचं असेल, जीवन काय चाललं असेल याची त्यांना कल्पना आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी ते तिथंही तेव्हाही हे, कारण चिंतन मनन ते आहेतच, ते तेव्हापासून आहेत, खरं आहे ते तेव्हापासून आहेतच, आजही तसेच आहेत, आणि त्याच्यावरचे उपायही तसेच आहेत. फक्त आपलं समजून घेण्याचं काम आपलं आहे, ते आपण आज आहोत. तर भगवंत जाणं त्याचे जवळी, त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. तो का उभा आहे, किंवा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, हे जे काय आहे हे काय आहे, आपल्या भेटीसाठी का नाही आहेत. क्षणभर विचार करून बघा की आपण सटन जरी पुंडलिका भेटी परब्रह्म आले, चरणी वाय भीमा उद्धरी, आपलं काय ह्याच्यात काही आपला काही संबंध आहे का ती 5 मिनिटं झाली म्हणजे आपल्याला प्रसाद पुढे आहे म्हणून, काय नक्की संबंध काय आहे त्याचा आपला. पुंडलिका भेटी परब्रह्म आले का, अरे माझ्या भेटीला एक साधा माणूस येणं अवघड झालं. पुंडलिका भेटी परब्रह्म, त्याच्यासाठी भेटीला आला आणि तो वीट टाकतो ते उभे राहतात त्याच्यावर, त्या शेजारी भक्तिभाव आहे उभा.
आपल्या जवळ जर देव आला आणि माझं कर्तव्य जर चालू असेल आणि देवाला म्हटलं जरा थोडा वेळ थांबावं लागेल तर देवाने थांबलं पाहिजे, एवढी भक्ती पाहिजे. याचं ती आरती हे प्रतीक आहे. आरती काय आरती जे काय सांगितलं एका ओळीत ते आयुष्याला पुरेल एवढं आहे. मग माझी जर भक्ती तशी असेल तर तो आलेला तर आहेच, पण तुम्हाला वेळ नसेल तर तो थांबायला तयार आहे. जिथे जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, असं जर असेल भगवंत जाणं त्याचे जवळी, त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, पुंडलिका बेटी परब्रह्म आले गा, ते त्याच्यासाठी येईल तर आणि उभं राहील. तेव्हा भक्तिभावे देव, भक्तिभावे उभा, भक्तिभावे आपण उभं राहू शकत नाही देवासमोर. देवाला गेलो तर आम्हाला आराज दिसते, आम्हालाही दिसतं, ते दिसतं, काय सांगायचं. पण त्याच्या ठिकाणी त्याला त्याचे जी काही भक्तीचं काम आहे, जे नाम आहे ते, म्हणजे जसं गुरुदेव म्हणाले की नामानं सोडलं तर येईन, ही इतकं खोलही गेलेलं ते उपराष्ट्रपती असू दे राष्ट्रपती असू दे, नामानं सोडलं तर येईन. म्हणजे आपण नामाच्या ताब्यात आहे, ही सत्पुरुषांची स्थिती आहे. म्हणून जैसी गंगा आहे तैसी तसे म्हणा. गुरुदेवांचं एक आठवणींचं लिहिले ना, त्यांचं पुस्तक ते कन्याने लिहिलं, आपल्याला माहिती असेल, तर त्याचं हेच नाव आहे, जैसी गंगा आहे. फार सुंदर आठवणी आहेत त्याच्यात. तर ते जे आहे ते तसंच त्यांचं मन असल्यामुळे त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा. मी जाणार नाही, देवाला आणीन चांगल्या अर्थाने. जर अहंकार म्हटलं ना तर तशा अर्थाने, जर कर्तृत्व म्हटलं तर त्या अर्थाने मी इतकी उपासना करेन की तो चालत येईल आणि उभा राहील. आपण जरूर उत्थापन देऊन आपलं काम आहे, आपण आधार देऊ, ते बरोबर आहे, ते सगळं होणार. पण त्याच्यासाठी माझ्याकडची उपासना एवढी आहे की तो तिथे चालत आला. स्वानंदाचा गाभा तया दिसे, जो असा आहे त्याला स्वानंदाचा गाभा दिसतो. आणि तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. आजची वेळ झाली, तिकडे 9:05 राहिली तुमची. आता उपासनेचं म्हणजे जपाची वेळ झाली, त्यामुळे थांबतो. परत हा 4 ओळीचा विषय राहिला, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. तर आपल्याला काय करता येईल ते आपण बघावं यातलं. आणि चित्तात रोज रात्री बघावं, चित्तात काही दाखल झालं का, जे नकारात्मक आहे असं काही दाखल झालं का. दाखल झालं असेल, होत असेल, होणार, प्रपंच आहे. आपण साधा चहा करायला गेला, मग गाळतो कशाला, जास्त काय बोलू, विठ्ठला 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 Tell it.
विठ्ठल 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 भावी एवढी प्रार्थना. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिकांत अनंता होतु ब्रह्मा सुलभ जय कृपावंदा जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा जय देव माहेर माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ गाव रामी रामदासा भला सद्भाव जय देव जय करुणाकरा आरती वाळू सद्गुरु माहेरा जय देव सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जानकी जीवन स्मरण जय जय राम.